आज आपण बटाटा आळू वडी बनवतो. त्यासाठी मी पानं घेतलीत बघा आळूची. आता त्याचे देठ काढून टाकले आणि त्याच्या शिरा होत्या ना, त्या अशा मी लाटण्याने प्रेस करून घेतल्या, अशा लाटून घेतल्या. आता 2 बटाटे घेतले, त्याच्या साली काढून घेतल्या. त्या किसणीवर आता पाण्यामध्ये ते किसून घेते. आता किस छानपैकी काढून घेतला मी. आता हे सगळं स्टार्च जाईपर्यंत मी बटाटे धुवून घेतला. तो किस त्याचा धुवून घेतला बटाट्याचा आणि एका भांड्यामध्ये टाकला. आता वाटण्यासाठी बघा, लसूण 1 चमचा, जिरं आणि 2 चमचे धण्याची पावडर आणि मिरची घेतली बघा, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची मिरची. आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्याचं वाटण करून घेतलं आणि ते बटाट्याच्या किसावर टाकलं. 1 चमचा मी तीळ घेतले, सफेद तीळ. अर्धा चमचा हळद घातली. चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं. आता 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं, परंतु मी एवढं टाकणार नाही, अर्धच टाकणार आहे बघा. अर्धं बेसन पीठ टाकलं मी, अर्धी वाटी, आणि मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घालून. अशा प्रकारे मिश्रण करून घेतलं. आता पानं घेतली मी एका साईडला बघा, अशी लावून घेतलं. त्याच्यावर दुसरं पान ठेवलं आणि असं सर्व पाने मी लावून घेतली आणि असं रोल बनवून घेते. आता असा छानपैकी रोल बनवून घेतला बघा. आणि गॅसवर मी पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळल्यात त्याच्यावर मी चाळण ठेवली आणि त्याच्यावर तो रोल ठेवून दिला आणि 15 मिनटं मी स्टीम करून घेतला. आता 15 मिनटं झालेत, झाकण काढलं मी. आता हा रोल चांगला शिजला आहे म्हणून मी खाली उतरून घेते आणि थंड करून घेते बघा. आता रोल चांगला थंड झाला. आता त्याच्या मी वड्या पाडून घेते. सुरीने अशा वड्या पाडून घेतल्या. गॅसवर मी पॅन ठेवला, त्यात तेल घातलं आणि त्यावर ह्या वड्या फ्राय होण्यासाठी ठेवून दिल्या, टाकल्या बघा आणि असं पलटी करून घेतलं. आता एका बाजून चांगले फ्राय झाले म्हणून दुसऱ्या बाजून पलटी करून मी फ्राय करून घेतले. आता काढूनसुद्धा मी घेतल्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब